या संदर्भामध्ये तिथली कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची आहे। ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे किंवा जो कोण दोषी आहे त्याला कुठेही माफ केलं जाणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, ही आमची भूमिका राहणार आहे। त्याच्यामुळे या बाबतीमध्ये जे काही निर्णय घ्यायचे तिथले जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जे आहेत ते घेतील, परंतु कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, ही आमची भूमिका आहे। गृहमंत्र्यांनी एसआयटी बसवण्याची घोषणा केलेली आहे, म्हणजे ते म्हणाले, परंतु जनतेच्या भावना तीव्र आहेत। ते म्हणतात की आरोपीला आमच्या समोरच होतं। नाही, अशा वेळी जनतेच्या भावना या तीव्रच असतात, त्यांच्या मताशी दुमत असण्याचं काही कारण नाही, कारण शेवटी त्याचे पडसाद हे तीव्रतेने उमटत असतात। परंतु शेवटी प्रशासन म्हणून काही गोष्टी ह्या कायद्यानुसार कराव्या लागतात, परंतु जो कोण माणूस आहे, जी कोण व्यक्ती आहे, त्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित सोडता येणार नाही, म्हणूनच ती एसआयटी नेमण्यात आलेली आहे। आणि एसआयटी मध्ये देखील जो काय असेल तो निर्णय योग्य होईल आणि कारवाई होईल। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।